कल्याण डोंबिवली नगर निगम ने सरकार की खेलो इंडिया पहल से धन प्राप्त करने के बाद इस मैदान पर इंडोर खेलों के लिए खुदाई शुरू कर दी है। हालांकि इस पहल से सुभाष मैदान की जगह कम हो जाएगी, इसलिए क्रिकेट प्रेमियों ने इसका कड़ा विरोध किया है। मनसे ने क्रिकेट प्रेमियों के साथ नगर निगम अधिकारियों से भी मुलाकात की और सुभाष मैदान में इस परियोजना की अनुमति न देते हुए इंडोर खेलों के लिए दूसरी जगह खोजने की मांग की। मनसे और खिलाड़ियों को अफवाह मिली कि वे कल इस जगह पर फिर से खुदाई शुरू करेंगे। आज मनसे पदाधिकारियों और खिलाड़ियों ने सुभाष मैदान में बैठक की। मनसे के जिला अध्यक्ष उल्लास भोईर ने केडीएमसी प्रशासन को चेतावनी दी है कि यदि अधिकारी दबंग जैसा व्यवहार करेगा तो इसका जवाब पत्थर से दे देंगे। मागच्या वेळेला ज्या वेळेला इथं अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरला घेऊन हे इंडोर गेम बनवण्याचा प्रयत्न केला होता, एक खड्डा खोदला होता, त्यावेळेला आम्हाला ह्या खेळाडूंनी जशी बातमी मिळाली आमच्यापर्यंत तसं आम्ही आलो, तिथं अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा हा खेळायचा मैदान आहे, ह्या मातीतला खेळ इथं खेळण्याचा आमचे खेळाडू खेळ खेळतात, त्यामुळे इथं आम्हाला इंडोर गेम नको आहे। पण आता काही माध्यमातून आम्हाला कळालं आहे की हे अधिकारी पोलीस बंदोबस्त घेऊन की हा इंडोर गेम जो आहे हे बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत। पण मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, जर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा ईट का जवाब पत्थर से देणार। हा घाट घातले महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, यांना इंडोर गेमचे काही मतलब नाही, काही की यांना नाही, यांना जे 7.5 करोड रुपये आलेले आहेत, यांना जो मलिंदा मिळणार आहे, कमिशन मिळणार, टक्केवारी मिळणार आहे, ह्याच्यासाठी हे इथं जबरदस्ती येतात आणि ही जबरदस्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन केली जाणार नाही। धन्यवाद।